बॉल, पता नहीं क्या होगा भैया, देखते हैं। मोहित क्या उड़ा पाएगा डंडा इसका भी, देखेंगे देखेंगे क्या होगा। गया, जितले गया भाई। जितल्यावर कसं वाटत आहे तुम्हाला? एकदम आनंदाचा विषय आहे। तुम्हाला जितल्याच्या बाद कसं लागत आहे? एक नंबर। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आज आहे आमच्या गावामध्ये फायनल, 1 महिन्यापासून चालू असलेला भव्य आणि दिव्य स्वरूपाचा नाईट टुर्नामेंट, टेनिस बॉल नाईट टुर्नामेंट चालू होता आणि आज आहे त्याचा फायनल। 2 टीमा पोहोचल्या आहे, एक तायगाव खैरीन, एक DCC देवी। तुम्ही पाहू शकता इकडे आता साऱ्या टीमा, दोन्ही बी टीमा प्रॅक्टिस करून राहिले आणि इकडे ट्रॉफी आणून ठेवल्या आहे बाजूमध्ये। आता कोणाची वाट आहे, कसा फायनल होते आणि किती मजा येते तर आम्ही तुम्हाला ब्लॉग म्हणजे सांगणार आहे। आम्ही बी खेळला, आमची टीम भाई 3 राऊंड जिंकलो तुम्ही, पण ते तुम्हाला सांगून कॅप्टन मी होतो, वाईस कॅप्टन होता। आनंद घेतला आम्ही टुर्नामेंटचा आमच्या गावातला आणि आता तुम्ही पाहू शकता तुम्हाला फायनलचा आनंद देणार आहे। इकडे सारे जण बसले आहे आणि सारे जण एकदम हे करून राहिले की कवा मॅच चालू होते ना, आम्ही कवा मॅच पाहू शकता। DCCनं टॉस जिंकली आहे आणि पहिले बॅटिंग घेतली आहे। तर तुम्ही भाऊ मॅच सुरू व्हायच्या पहिले आमच्या गावात होता राष्ट्रगान, तुम्ही पाहू शकता। आता रात्रीचे 10 वाजले आहे आणि दोन्ही टीमा पिचवर आलेल्या आहे आणि तिथं होत आहे राष्ट्रगान। हे सारे मित्र परिवार आहे आपला, सबस्क्रायबर नाही भाई, फॅमिली समजा तुम्ही, आहे की नाही, मित्र आहे ते आपले, आहे का नाही। आता पाहू शकता तुम्ही तर राष्ट्रगान। तर हे आहे 2 टीमा फायनलच्या, हे टीम आहे तायगाव खैरीची आणि हे टीम आहे DCC देवी। तुम्ही पाहू शकता याच्या बीच मध्ये आता फायनल होणार आहे आणि फायनल कसा होणार आहे, काय होणार आहे, तुम्हाला एकदम पुरा आनंद देणार आहे मी फायनलला। तुम्ही मॅच पाहत राहा। आता राष्ट्रगानसाठी दोन्ही टीमा उभ्या झाल्या इथं आणि आता राष्ट्रगान होणार आहे। भारत माता की, भारत माता की। आता लगेच मॅच चालू होत आहे, तुम्ही पाहू शकता इकडे आणि आमच्या गावचे पूर्ण मुख्य अतिथी लोक इथं बसलेले आहे आणि हे ट्रॉफी वितरण होणार आहे। जो फायनल जितन आणि जे इनाम ठेवले आहे त्याला एक ट्रॉफी भेटणार आहे आणि सर्वजण तुम्ही पाहू शकता इकडे आपले VIP गेस्ट इकडे बसले आहेत आणि इकडे पुरे दर्शक दीर्घ इकडे आनंद घेऊन राहिले। भूतपूर्व क्रिकेट टीमचे कप्तान, जे आमच्या गावचं लय नाव चालत होतं तवाचे कप्तान हे होते देवीदासजी भांडे। आता बाकीचे नाव नाही पता मला आणि आता याचे नाव चालू आहे DCC देवी। और यहाँ पे लिखी थी 4 रन हो सकते हैं, यहाँ पर कैसा रहा 4 रन फिर से। अबे यहाँ पर कैसा रहा इस बार, आओ ये पहला झटका लगता हुआ। आमच्या तहसीलचे विधायक महोदयजी आले आहे, विजयजी चौरे। तुम्ही पाहू शकता इकडे हे बारिश हमारे विधायक मोदी पहुंच चुके हैं, उनका हार्दिक अभिनंदन, स्वागत चौधरी जी, धन्यवाद। और ये मैच स्टार्ट देखिए, और देखना है मात्र एक ही रन मिलेगा, स्ट्राइक पर है। मात्र एक पारी झाली आहे, 8 ओव्हरची पारी होती। DCC या इकडे काय आपला या DCC कडून खेळून राहिला आहे ना आणि याची मी आता बॅटिंग झाली आहे। यानं 61 रन काढले 8 ओव्हरामध्ये। आता 62 रनचं टार्गेट आहे फायनल जिंकण्यासाठी। 21,000 इनाम आहे, पहिला, दुसरा आहे 11,000। आता पाहू कोण जिंकते, तायगाव खैरी या DCC देवी। कंटिन्यू 2 विकेट घेतली आहे, तुम्ही पाहू शकता इथं 2 विकेट कंटिन्यू, दुसऱ्याच ओव्हरात 2 विकेट आणि मॅच मध्ये खूप आनंद घेऊन राहिला ते बाहेर इकडे पाहू शकता। जोश मध्ये आहे पुरे टीम आणि आनंद घेऊन राहिली। आहे सौसरचा टॉप बॉलर आणि बॅटर बी, चला बॉल, पहिलाच बॉल, वाईट बॉल आहे। दोनों अंपायर के हाथ का होईन पाहू शकता तुम्ही। बनारसी और मेहराम काफी बढ़िया सुंदर तटस्थ अंपायर
और यहाँ निश्चित ही यहाँ अंपायर के हिसाब से 4 रन होगा भैया। अबे गलती कर ली, निश्चित ही आप वर आहे महत्वाचा 17 बॉल 25 रन तुम्ही पाहू शकता जिताले लागत आहे तायगाव खैरीले फिर से खतरनाक शॉट 4 रन साठी मारला भाई बहुत सही 21च लागते आता 21 लागते 16 बॉल 21 रन हा महत्वाचा वर आहे अगर ह्या वरात रन गेले तर मॅचचं काही भी होऊ शकते वर वाचले आहे आणि टीमची साधिस काय आहे माहित नाही का होऊ शकते मॅच मध्ये काही सांगता येत नाही 6 ओवर समाप्ति के पश्चात 45 रन भैया। पाहू शकता तुम्ही आता का होणार 17 रन चाहिए। 12 बॉल 17 रन कोण जितेगा भैया काही समजून नाही राहिलं मॅच खतरनाक मोड मध्ये आहे हा आहे सर्वात मेन ओव्हर सेकंड लास्ट ओव्हर गणपती बाप्पा मोर्या म्हणला आता आणि निघले सर्व फिल्डिंग वर आता पाहू शकतो आपण ह्या वरात का होणार मोहित भानगे वर घेऊन आलेला आहे मेन बॉलर मेन बॅटर ओ भाई साहब आप स्टाफ उखाड़ते हुए खतरनाक एंट्री आहे भाई बॉलिंग का नजारा दिखा। क्या पता गेंदों में 16 रन की जरूरत क्या मारन तुम्हाला काय वाटते मारन 16 लागते भैया 10 बॉलात मारन ओ भाई साहब डॉट बॉल खतरनाक मॅच मध्ये मजा येत आहे रे भाई साहब भाई या खतरनाक बॉलर आहे मोहित भानगे खतरनाक मॅच मध्ये आनंद येऊन राहिला भाई 9 बॉल 16 रन ओ भाई साहब क्या बैट है भाई बॉलिंग बॉलिंग 2 डंडे उडवले भाई ह्या वरात 2 का मॅच पलटवली भाई असं वाटत होतं एकतर्फा जितत आहे तायगाव खैरील लेकिन भाई डीसीसी आहे ते इकडले तिकडले किती सारे इनाम दाबले आहे तिनं आणि आमचा गावचं इनाम म्हणजे डीसीसी पाहू शकता तुम्ही विकेट बचाए भैया। वाव लास्ट विकेट ये लास्ट जोड़ी क्रीज पर है अभी। हाथ में 16 है भैया। 2 बॉल पता नहीं क्या होगा भैया देखते हैं मोहित क्या उड़ा पाएगा डंडा इसका भी देखेंगे देखेंगे क्या होगा गया जीतले गया भाई मोहित रे बाप रे भाई साहब मोहित है भाई 3 विकेट डंडे उडवले 3 तिघाचे 1 नंबर खेळले डीसीसी काय खेळले बा मोहित भांगे ने ये लास्ट ओवर में क्या कर दिखाया। भाई साहब काय जितले राव मी आता त्याचा आनंद विचारून येतो का आहे का नाही मोहित भांगे भाई आपके बॉलर तारीफ करनी पड़ेगी। जितले 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 मेरे साथी कमेंटेटर भाई मेन ऑफ द मॅच हमारे जड्डू आपच्या गावाचा जड्डू का नाही त्याचा मोहित भानगे भाई जितल्यावर कसं वाटत आहे तुम्हाला एकदम आनंदाचा विषय आहे तुम्हाला जितल्याच्या बाद कसं लागत आहे एक नंबर भाई असेच नाही जिथे इकडले तिकडले इनाम एक कट्टे मॅच म्हणजे उलट फेर पाहू शकता तुम्ही आनंद आहे और फाइनल में प्रवेश किया सेमीफाइनल। हा देवीचं नाव म्हणजे पुढच्या कुठे चाललं गेलाय आता तुम्ही पाहू डीसीसी ने शकता जीत एकदम लिया आनंद है। आहे. ये ना घेतलाय 3 विकेट एकदम बोल्ड मारून कसं वाटून राहिलं दोनों ही तुम्हाला? टीमें यहाँ तैयार रहिए और हमारे मुख्य अतिथि यहाँ पर उपस्थित है और कुछ ही समय में पुरस्कार वितरण का कार्यक्रम अभी चालू और शुरू होता है। डीसीसी टीमला ट्रॉफी देण्यासाठी जे जिंकले आहे त्याच्यासाठी विजयजी चौरे आमच्या सौसर तालुक्याचे विधायक महोदयजी तुम्ही पाहू शकता इथे आलेले आहे आणि आमच्या गावचे VIP लोक म्हणजे मुख्य अतिथी तुम्ही पाहू शकता विजयजी चौरे आता ट्रॉफी द्यासाठी इकडे चाललेले आहे ग्राउंड की ओर बढ़ते हुए और पुरस्कार वितरण के लिए तैयार। भाई साहब आता मॅचचे ट्रॉफी देणं चालू आहे तिकडे पाहू शकता पण आता मी चाललो घरी आणि एवढा काही मी आता झोप लागून राहिली मला तर मी चाललो घरी तुम्ही काहून वाट पाहून राहिले इनाम वा वा पहा इनाम आता मी चाललो घरी भाऊ आणि मग भेटू आपण दुसऱ्या ब्लॉग मध्ये और ह्या ब्लॉगचा आनंद घ्या।